शेततळे म्हणजेच फार्म पॉन्ड. नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या घोरपडे पाटील ऑफिशियलवर. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पाणी आहे तरच शेती टिकते आणि शेती टिकली तरच शेतकऱ्याचं जीवन बदलते. म्हणूनच राज्य सरकार घेऊन आले आहे मागेल त्याला शेततळे योजना. शेततळे म्हणजे शेतात पावसाचे पाणी साठवण्यासाठी खोदलेले लहान तळे होय, जे आपत्कालीन परिस्थितीत पिकांसाठी वापरले जाते. हे जलसंधारणाचे एक प्रभावी माध्यम असून महाराष्ट्रात मागेल त्याला शेततळे योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. शेततळे हे कोरडवाहू शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असून यामुळे सिंचनाची उपलब्धता वाढते आणि जमिनीची धूप कमी होते. ही योजना महाराष्ट्र सरकार व केंद्र शासनाच्या विविध कृषी व जलसंधारण योजनांमधून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. शेततळे म्हणजे शेतामध्ये तयार केलेले पाण्याचे साठवणुकीचे तळे. पावसाळ्यातील पावसाचे पाणी किंवा विहीर, बोरवेल, नाला यांमधील पाणी शेततळ्यात साठवून ठेवता येते. शेततळ्याचे मुख्य उद्देश: पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवून भूजल पातळी वाढवणे, सिंचन सुविधा, आपत्कालीन परिस्थितीत पिकांना संरक्षित सिंचनासाठी पाण्याचा वापर करणे, जमिनीची धूप थांबवणे, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनात पाण्याच्या व्यवस्थापनात मदत करणे. शेततळ्याचे महत्त्व: पाणी साठवणूक: पावसाळ्यातील पाणी वाया न जाता साठवले जाते. फळझाडे व पिकांसाठी सिंचन: ठिबक फवारणी पद्धतीने पाण्याचा कार्यक्षम वापर. बागायती क्षेत्र वाढवणे: वर्षभर सिंचनामुळे उत्पन्नात वाढ. पूरक उत्पन्न: शेततळ्यात मत्स्यपालन करून अतिरिक्त नफा. जलस्तर वाढवणे: आजूबाजूच्या विहिरींमध्ये पाणी टिकून राहते. शेततळे बांधताना घ्यायची काळजी: स्थळ निवड: तळे खोदण्यापूर्वी शेतातील योग्य जागा निवडणे आवश्यक आहे. मातीचा प्रकार: तळ्याची जागा आणि मातीचा प्रकार यासंबंधी मृदा सर्वेक्षण करणे महत्त्वाचे आहे. अस्तराणीकरण: तळ्यातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून अस्तराणीकरणाचे तंत्र वापरले जाते, जसे की प्लास्टिकचे अस्तराणीकरण. शेततळे बांधकाम: साधारण 30 मीटर लांबी, 30 मीटर रुंदी व 3 मीटर खोली. परिस्थितीनुसार बदलता येतं. तळाशी व बाजूच्या भागात HDPE लाइनिंग शीट घालून गळती रोखली जाते. नाल्याचे पाणी, बोरवेल किंवा पावसाळी पाणी यात साठवले जाते. शेततळे योजनांचे स्वरूप: वैयक्तिक शेततळे मागेल त्याला शेततळे योजना. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला शेततळे बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. शेततळ्याच्या आकारानुसार अनुदान बदलते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी किमान ₹14,433 आणि कमाल ₹75,000 पर्यंत अनुदान दिले जाते. सामूहिक शेततळे: राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन अंतर्गत ही योजना राबवली जाते. या योजनेत विशिष्ट आकाराच्या सामूहिक शेततळ्यांसाठी 75% अनुदान दिले जाते. उदाहरणार्थ, 34 मीटर गुणिले 34 मीटर गुणिले 4.70 मीटर आकाराच्या सामूहिक शेततळ्यासाठी ₹3 लाख अनुदान मिळू शकते. पात्रता आणि प्रक्रिया: योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागाकडे अर्ज करावा लागतो. शेततळे बांधण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक माहिती आणि मार्गदर्शन कृषी विभागाकडून दिले जाते. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार शेततळ्याचं बांधकाम केले जाते. शेततळे योजना लाभ: शासनाकडून अनुदान म्हणजे सबसिडी उपलब्ध. कृषी विभाग, जलसंधारण विभाग यांच्या विविध योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना सहाय्य. अनुसूचित जाती, जमाती व लहान शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात अनुदान. शेततळे कशासाठी वापरता येते? ठिबक सिंचन व फवारणीसाठी पाणी पुरवठा, भाजीपाला व फळझाडांसाठी वर्षभर पाणी, मत्स्यपालन, शेतीतील पाण्याचा ताण कमी करणे. आपणाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या घोरपडे पाटील ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि पुन्हा पुढच्या व्हिडिओत भेटूया.